जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, काल आपण कुठपर्यंत आलतो तर जवळपास 150पर्यंत आपले प्रश्न झाले होते काल घेऊन भारताच्या भूगोलाचे. बघा, ही जी सिरीज चालू केली आपण, यामध्ये तुमचे भारत महाराष्ट्र संपूर्ण भूगोल संपणार आहे. बघा, त्यामुळे ही सिरीज सगळ्यांनी कंप्लीट करायची आहे. जवळपास यामध्ये भारत आणि महाराष्ट्र भूगोल दोन्ही मिळून 2000+ प्रश्न यामध्ये कव्हर करणार आहे. बघा मी तर चला, 150पर्यंत आलतो काल आपण. 151 पासून समोर बघूया. आता भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कधी धावली तर 16 एप्रिल 1853 दरम्यान ती धावली. बघा, भारतीय रेल्वेचे किती झोन आहेत तर एकूण 18 झोन आहेत भारतीय रेल्वेचे. आय थिंक एकदा मला वाटतं 19 झालेत आता. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदा चेक करून पण किती 18 आहेत. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे तर मुंबई. आपलं त्याला आपण CSMT म्हणतो. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे तर मुंबई चर्चगेट आहे. हे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय. हे बऱ्याच वेळेस विचारून झालं आहे पश्चिम रेल्वेचं. सर्वात जास्त लांबीचा रेल्वे मार्ग कोणता आहे तर दिब्रुगड ते कन्याकुमारी. विवेक एक्सप्रेस त्या दरम्यान धावते. बघा, कोणता तर मग दिब्रुगड ते कन्याकुमारी हा सर्वात जास्त लांबीचा रेल्वे मार्ग आहे. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कुठे सुरू झाली तर कोलकाता येथे 1984 रोजी सुरू झाली. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कुठे तर कोलकाता येथे 1984 रोजी सुरू झाली होती. बघा, चला नेक्स्ट क्वेश्चन. आता कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे तर 741 किलोमीटर आहे कोकण रेल्वेची एकूण लांबी. कोकण रेल्वे कोणत्या 2 राज्यांना जोडते तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. थेट या राज्यांना या कोकण रेल्वेचा लाभ आहे. बघा, एक मिनटं. चला नेक्स्ट. आता भारतातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते आहे तर हुबळी कर्नाटकमध्ये आहे. बघा, हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कुठे आहे तर वडोदरा गुजरातमध्ये आहे भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ. हे देखील महत्त्वाचं क्वेश्चन आहे. जेवढे बी क्वेश्चन घेतले बघा आपण एकदम IMP आणि म्हणजे सरळ सेवा भरतीमध्ये वारंवार विचारलेले प्रश्न आहे. असं काय नाही, MPSC वगैरे इतर परीक्षांना देखील हेच प्रश्न विचारले जातात. फक्त कधी कधी मल्टिपल लायनर, कधी कधी वन लायनर. आता आपण जर बघितलं कंबाईन सारख्या परीक्षेला वन लायनर क्वेश्चन विचारतात, जे की बऱ्यापैकी आपण घेतो त्यातूनच कव्हर होतात. बघा, भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे तर चिनाब नदीवर आहे भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल. विमानतळ प्राधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे आहे विमानतळ प्राधिकरणाचे मुख्यालय. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर नवी दिल्ली येथे. बघा, न्यायालय भरतीमध्ये नुकताच हा क्वेश्चन विचारून झाला आहे. कोणत्या न्यायालय भरतीमध्ये, आणि बऱ्याच मित्रांनी हा चुकवला आहे. बघा, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर नवी दिल्ली येथे आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर मुंबई येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं तर नवी मुंबई, आपलं मुंबई इथे. सॉरी. आता समोरचा क्वेश्चन बघा. केम्पेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे तर बंगळुरू या शहरामध्ये आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर नागपूरला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कुठे आहे तर कोलकाता येथे आहे. आणि भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते तर मुंबई बंदर आहे. आपण बघितलं बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं नवी दिल्ली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं मुंबई. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं तर बेंगळुरू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे नागपूर. हे 3 महत्त्वाचे. बघा, इंदिरा गांधी नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर. हे महत्त्वाचे आहे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस देखील विमानतळ लक्षात ठेवा कोलकातामध्ये आहे. तर चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. एक मिनटं, एकदा झूम करून घेतात तुम्हाला क्लिअर दिसेल म्हणजे. बघा, भारतातील पहिले कॉर्पोरेट बंदर कोणते आहे कोणते तर कॉर्पोरेट बंदर कोणते आहे तर एन्नोर काट्टुपल्ली इथले आहे. बघा, एन्नोर हे भारतातील पहिले कॉर्पोरेट बंदर आहे. कांडला बंदराचे नवीन नाव काय तर दीनदयाळ बंदर. हे कांडला बंदराचे नवीन नाव आहे. भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे तर विशाखापट्टणम हे आहे भारतातील सर्वात खोल बंदर आहे. बघा, कोलकाता हे बंदर कोणत्या नदीवर आहे तर हे हुगळी नदीवर आहे. कोणत्या तर हुगळी नदीवर. त्याच्यानंतर बघा, पॅरादीप बंदर कोणत्या राज्यात आहे तर हे ओडिशा राज्यामध्ये. कोणतं पॅरादीप. नदीजोड प्रकल्पाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर अमृत क्रांती या नावाने ओळखले जाते. हा देखील एकदम IMP क्वेश्चन आहे. तर काय, नदीजोड प्रकल्पांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर अमृत क्रांती या नावाने ओळखले जाते. NH-44 हा महामार्ग कुठून कुठपर्यंत जातो तर श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत जातो. हा NH-44 हा महामार्ग. सुवर्ण चतुष्कोन कोणत्या 4 शहरांना जोडतो
तर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता सुवर्ण चतुष्कोन, ज्याला गोल्डन लेटरल आपण ज्याला म्हणतो गोल्डन कॉरिलेटर, त्याला आपण सुवर्ण चतुष्कोन म्हणतो बघा. कोणत्या? दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांना हा जोडतो बघा. मित्रांनो, ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आपण, ती तुम्ही डाउनलोड करायची आहे. तिथे तुम्हाला ह्या PDF भेटून जातील. कारण की आपण बघा आता सध्या तरी आपण भूगोल घेतोय, नंतर आपण इतिहास, राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र सगळ्या विषयांचे ऑनलाईनर आपण आपल्या यूट्यूब चॅनलात टाकणार आहे बघा. आता प्लेलिस्ट बनवली मी भूगोलाची. समजा मागचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर जायचं आहे प्लेलिस्टमध्ये, जायचं आणि ते बघून घ्यायचं आहे. बघा आता पूर्वेकडील मॅनचेस्टर कोणाला म्हणतात? तर ओसाका जपान हे पूर्वेकडील मॅनचेस्टर बरं का. आणि भारतात कोइंबतूर हे दक्षिण. लक्षात ठेवा, पूर्वेकडील मॅनचेस्टर ओसाका जपान, हा लक्षात ठेवायचं बरं का. भारतातील पहिले ताकगिरणी कुठे सुरू झाली? तर रिश्रा, पश्चिम बंगाल येथे भारतातील पहिली ताकगिरणी. आता नुकतेच पश्चिम बंगाल येथे इलेक्शन झाले, तिथं BJPची म्हणजे BJP आघाडीवर आली बघा. तिथं म्हणजे ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. त्या निवडणुकीविषयी पॉईंट देखील आपल्याला समजा आपण करंट अफेअर्समध्ये ते बघूच. भारतातील पहिली कापडगिरणी कुठे सुरू झाली? तर मुंबई येथे 1854मध्ये भारतातील पहिली कापडगिरणी. भारतातील पोलाद कारखाना कुठे आहे? तर जमशेदपूर येथे बघा. भारतातील पोलाद कारखाना कुठे? तर जमशेदपूर येथे आहे. पहिले सिमेंट कारखाना कुठे झाला? तर चेन्नई येथे 1904ला बघा. पहिला सिमेंट कारखाना कुठं? चेन्नई येथे 1904. लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण केंद्र कुठे आहे? जामनगर, रिलायन्स या कंपनीचे आहे, जामनगर इथे बघा. भारतातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण केंद्र आहे ते. हे सगळे पहिले वगैरे हे पॉईंट लक्षात ठेवा. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? तर रेल्वे उद्योग आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग रेल्वे उद्योग आहे. आता याचे पण देखील समजा प्रायव्हेटायझेशन सुरू झालेले आहे बरं का, थोडं हळूहळू. पण सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता सध्या तरी लक्षात ठेवायचं? रेल्वे उद्योग आहे. आता अणुऊर्जा उद्योग वगैरे त्याचं पण समजा हे होतं आहे, प्रायव्हेटायझेशन वगैरे होते, ते आपण करंट अफेअर्समध्ये पॉईंट बघूनच घेऊ बघा. पण इथे सध्या तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवत जरा. जगातील सर्वात मोठे नदीबेट माजुली कोणत्या राज्यात आहे? तर हे आसाम राज्यामध्ये आहे. जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणते? माजुली, आसाम राज्यामध्ये. भारतातील पहिले मोनोरेल कुठे सुरू झाली? तर मुंबई येथे भारतातील पहिली मोनोरेल सुरू झाली. भारतातील सर्वात उंच विमानतळ कोणते आहे? तर बघा, कुशोक बकुला रिम्पोची लेहमधील आहे. हे भारतातील सर्वात उंच विमानतळ आहे. कोणतं? कुशोक बकुला रिम्पोची. हे नाव थोडं अवघड आहे, लक्षात ठेवा बघा. भारतातील ग्रीनफील्ड विमानतळ कोणते? तर मोपा गोवामधील आहे. हे भारतातील काय? ग्रीनफील्ड विमानतळ आहे. भारतातील जलमार्ग क्रमांक 1 NW1 कोणत्या नद्यावर आहे? तर गंगा, भगीरथी आणि हुगळी नद्यावर आहे बघा. भारतातील पहिला जलमार्ग क्रमांक 1 म्हणू शकतो, पहिला नाही, जलमार्ग क्रमांक 1 ज्याला म्हणू शकतो आपण, तो कोणत्या नदीवर आहे? तर गंगा, भगीरथी आणि हुगळी नदीवर आहे. NW1 हे कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर प्रयागराज ते हल्दिया या 2 शहरांना जोडतो. आता आपल्याला बरेच वेळा असं विचारलं असतं, भारतातील जलमार्ग क्रमांक 1 कोणत्या शहरांना जोडतो? तर प्रयागराज ते हल्दिया या शहरांना तो देखील जोडतो बघा. पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता समोरचे क्वेश्चन बघू आपण. 1 मिनिट थोडं झूम करून घेतो परत. बघा, भारतात सर्वाधिक रस्ते कोणत्या राज्यात आहेत? सर्वाधिक रस्ते महाराष्ट्रामध्ये आहेत बघा. सर्वाधिक रस्ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. पॉईंट लक्षात ठेवायचा. N6 जुना कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर धुळे ते कोलकाता बघा. ज्याचं नाव N6 हा जुना महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? तर धुळे ते कोलकाता. सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग NH47 कोणत्या बेटावर आहे? तर वेलिंग्टन बेट केरळमधील बघा, या बेटावर आहे सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग NH47. भारतातील पहिली हायस्पीड रेल्वे कुठून कुठे प्रस्तावित आहे? तर मुंबई ते अहमदाबाद, ज्याला बुलेट ट्रेन म्हणतो आपण. जवळपास आता हिचं काम बी झाले, मला वाटतं उद्घाटन वगैरे झाले. हां, ती भारतातील पहिली हायस्पीड रेल्वे आहे, बुलेट ट्रेन ज्याला म्हणतो, मुंबई ते अहमदाबाद. रेल्वे डबे बनवण्याचा कारखाना पेरांपूर कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू राज्यात आहे. कोणता? पेरांपूर. महत्त्वाचं आहे बरं का, हा देखील क्वेश्चन खूप वेळेस विचारून झाला आहे. डिझेल इंजिन बनवण्याचा कारखाना कुठे आहे? तर वाराणसी येथे आहे. कोणता? तर डिझेल इंजिन बनवण्याचा कारखाना वाराणसी येथे आहे. चित्तरंजन कशासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्युत रेल्वे इंजिनसाठी. हे चित्तरंजन कारखाना बघा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर रेल्वे इंजिनसाठी प्रसिद्ध आहे.
भारतात सर्वात कमी रेल्वे मार्ग कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे. भारतात काय तर सर्वात कमी रेल्वे मार्ग कोणत्या? तर सिक्कीम या राज्यामध्ये आहेत बघा. त्याच्यानंतर भारतात सर्वाधिक विमानतळे कोणत्या राज्यात आहे? तर केरळ, गुजरात. हे बदलानुसार म्हणजे कधीतरी कमी जास्त 1-2 1-2 इकडे 1-2 तिकडे होत राहते. बदलानुसार ते आपल्याला लक्षात ठेवायचं. पण हे लक्षात ठेवा तुम्हाला काय कधीतरी गुजरात दिला तर केरळ देणार आहेत आणि केरळ जर दिलं गुजरात देणार नाही. त्यामुळे तिचा ऑप्शन टिक करायचा तुम्ही त्यानुसार. हे म्हणजे कमी जास्त होत राहतं. कधी इकडे एक वाढलं तर मग समोर जाते, कधी इकडे 2 वाढले तर हे समोर जाते. त्यामुळे केरळ आणि गुजरात दोन्ही लक्षात ठेवा तुम्ही. सर्वाधिक विमानतळे कोणत्या राज्यात? केरळ आणि गुजरातमध्ये. ते बदलानुसार इथं ऑप्शन बघूनच तुम्हाला टिक करायचं असणार आहे. सांताक्रूझ विमानतळ कशासाठी प्रसिद्ध आहे? तर देशांतर्गत वाहतुकीसाठी मुंबई येथील सांताक्रूझ विमानतळ. कोकण रेल्वेचा पहिला टप्पा कधी सुरू झाला होता? तर 1993 मध्ये. हा देखील क्वेश्चन हा पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे बघा क्वेश्चन. कोणता? कोकण रेल्वेचा पहिला टप्पा कधी सुरू झाला होता? 1993 सुरू झाला होता. आता मी समोरचे 201 पासूनचे क्वेश्चन अपलोड करतो बघा. तर चला आता 201 नंबरचा प्रश्न बघा. 2000 याच्यामध्ये आपण जनगणना, जमाती आणि भौगोलिक स्थळाविषयी थोडक्यात माहिती बघणार आहे बघा. त्यामुळे सांगतो तुम्ही ही सिरीज कंटिन्यू करा. यामध्ये तुमचा संपूर्ण भूगोल, आता पहिले भारताचा भूगोल चालू आहे बघा. याच्यानंतर मी महाराष्ट्राचा भूगोल पण घेणार आणि मी प्लेलिस्ट बनवली. तुम्ही ती जॉईन म्हणजे प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. जे आता हे व्हिडिओ बघताय त्यांनी आधीचे बघायचे, जे आता हे बघते ते समोरचे बघायचे. म्हणजे तुम्हाला सांगतो तुमच्या एकाही विषयाचे मी ऑनलाईनवर मागे ठेवणार नाही. सगळे डायरेक्ट 5-6 विषय सगळे कव्हर करून घेणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती आहे बघा? 121 कोटी. 2011ची विचारली बरं का. हे तुम्हाला आता नवीन आलेले अपडेट नंतर भेटतील, पण ही तुम्हाला विचारले जाणार आहे. जो बी पॉईंट घेतो बघा आपण तो एकदम इझीपासून अवघड लेवलपर्यंत घेतो. म्हणजे आधी सोपे प्रश्न, जो बी चॅप्टर सुरू झाला, जनगणना सुरू झाला तर लोकसंख्येपासून, नंतर समोर अवघड प्रश्न येणारच आहेत. भारतातील लोकसंख्येची सरासरी घनता किती आहे? तर 382 आहे प्रति चौरस किलोमीटर. भारताची लोकसंख्येची घनता किती मग? 382. भारतातील कोणत्या राज्यात स्त्री साक्षरता सर्वात कमी आहे? तर बिहार राज्यामध्ये काय आहे? स्त्री साक्षरता सर्वात कमी कुठे? तर बिहार राज्यामध्ये. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लिंगोत्तर असलेले राज्य कोणते? तर केरळ हे राज्य. जवळपास त्याचं लिंगोत्तर कितीमध्ये? 1084 आहे. मग सर्वाधिक लिंगोत्तर असलेले राज्य कोणते? तर केरळ आहे, 1084. ते देखील लक्षात ठेवा त्याचं लिंगोत्तर. समोरचं बघा आता. आणि सर्वाधिक कमी लिंगोत्तर असलेले राज्य कोणते? तर मग ते आहे हरियाणा, कमी लिंगोत्तर. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिंगोत्तर सर्वात जास्त आहे? तर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये. आणि राज्य जर विचारलं तर केरळ राज्य उत्तर द्यायचं आपल्याला. लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर 2024 नुसार बरं काही अपडेट तर भारत आहे आपला. आधी आपला 2011 नुसार जर मागितलं तर 2011 नुसार मग चीन आहे, पण आता 2024 नुसार कोणता आहे आपला? तर भारत देश आहे पहिला. भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपल्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? तर MP आपला. टोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कुठे आढळते? तर निलगिरी पर्वतामध्ये, तामिळनाडू राज्यामध्ये. कुठं? तर निलगिरी पर्वतामध्ये, तामिळनाडू राज्यामध्ये ही आढळते. कोणती? तर टोडा ही आदिवासी जमात. संथाळ ही जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये. तर कोणती? संथाळ ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर झारखंड आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यामध्ये आढळते. जारवा ही आधी प्राचीन जमात कुठे आढळते? तर अंदमान आणि निकोबारमध्ये. कोणती? जारवा. तुम्हाला विचारलं तर बरं का यावर सारखे प्रश्न विचारले आहेत आणि मग मला मुलं म्हणतात कुठून आले क्वेश्चन. तर बघा जावरा ही अति प्राचीन जमात कुठे आढळते? तर अंदमान आणि निकोबारमध्ये. गोंड ही जमात भारतातील कोणत्या मोठ्या भागात प्रमाणात आहे? म्हणजे भारतात कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात आहे? तर मध्य भारत, जसं की MP, महाराष्ट्र, छत्तीसगड हे जो आपला मधला पट्टा आहे बघा, यामध्ये गोंड जमात ही भारतातील मोठ्या प्रमाणात आढळते बघा. भिल्ल ही जमात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर पश्चिम भारतामध्ये. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रामध्ये देखील आढळते बघा. गोंड देखील महाराष्ट्र आढळते आणि भिल्ल ही जमात देखील महाराष्ट्र आढळते बघा. खानदेशामध्ये बंड केलं होतं आपल्या प्रमुख आदिवासी जमातींनी, ते देखील आपण हिस्ट्रीमध्ये बघून घेऊ बघा. चला समोरचे प्रश्न घेतो आता. एकच मिनिट, थोडं एवढा वेळ लागते बघा, थोडासा 1 मिनिटाचा आपलं झूम करण्यासाठी. चला आता समोरचं. भारतातील पहिल्या अणु चाचणीचे नाव काय होते? तर स्माइलिंग बुद्ध, म्हणजे बुद्ध हसला, ज्याला आपण बऱ्याच ऑप्शनमध्ये बुद्ध येतं, बुद्ध हसला असं येतं बघा आपल्याला. तर स्माइलिंग बुद्ध 1974. भारतातील पहिल्या अणुचाचणीचे हे नाव होते बघा. पोखरण अणुचाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आली होती? तर राजस्थान राज्यामध्ये घेण्यात आली होती. कोणती? तर पोखरण अणुचाचणी.
भारतात सौर ऊर्जेचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर राजस्थानमध्ये होते बघा. कोणत्या? राजस्थानमध्ये. बघा वाळवंटी बाग आहे, ऑब्व्हियसली सौर पॅनल सगळ्यात जास्त बसवले असणार आहे. त्याहून कधी कधी काय करायचं माहिती का, लॉजिकली प्रश्न पण टॅकल करायचा प्रयत्न करायचा बघा. मग भारतात सर्वाधिक सौर ऊर्जेचे उत्पादन कोणत्या राज्यात? राजस्थानमध्ये. पवन ऊर्जेचे कोणत्या राज्य आघाडीवर आहे पवन ऊर्जेमध्ये? तर तामिळनाडू राज्य आघाडीवर बघा. कोणत्या? तर पवन ऊर्जेमध्ये. सौर ऊर्जा म्हटलं राजस्थान, पवन ऊर्जा तामिळनाडू. भाभा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? तर तुर्भे, मुंबई येथे. कोणतं? भाभा अणुसंशोधन केंद्र. सतीश धवन आकाश केंद्र कुठे आहे? तर श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथे. कोणतं? सतीश धवन अवकाश केंद्र. विक्रम भारत साराभाई स्पेस सेंटर कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम, केरळमध्ये आहे. कोणतं? विक्रम साराभाई स्पेस सेंटर आपल्या केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आता. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बंगळुरू येथे आहे. बघा मित्रांनो, बाकी तरी लेक्चरमध्ये तुम्हाला लाईव्ह वगैरे टाईमपास होईल, पण इथं मी बाकीचं काहीच न सांगता सरळ सरळ क्वेश्चन घेतो म्हणजे इथं तुमचं फास्टमध्ये क्वेश्चन रिकवर होतात बघा. आणि तुमचं संपूर्ण कवर करणार विषय बघा. शब्द आहे आपला तुमचा संपूर्ण भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही येणाऱ्या सरळ सेवा भरती ज्या आहेत तर जी केस तुम्हाला सांगतो आपल्या यूट्यूब चॅनल स्वतः कुठूनच करायचं नाही. जेवढे मी प्लेलिस्ट बनवून देईल तेवढा प्लेलिस्ट बघायचा बघा. त्याच्या बाहेर तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही. आणि आता लवकर 2-4 दिवसामध्ये 5-6 महिन्याचा करंट अफेअर देखील मी घेऊन येतो बघा. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीकाठी आहे? नर्मदा नदीकाठी. कोणता? स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल ज्यांचा तो पुतळा आहे बघा. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे? गुजरातमध्ये. केवडिया या ठिकाणी बघा, तिथं आहे गुजरातमध्ये. भारतातील हिवाळ्यात कोणत्या भागात पाऊस पडतो? तर तामिळनाडूचा किनारा कोरोमंडल येथे भारतात हिवाळ्यात पाऊस पडतो बघा. हा क्वेश्चन आहे बघा, बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. कोकण किनारपट्टीला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. कुठे? कोकण किनारपट्टीला. जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये देखील बघा प्रतिरोध प्रकारचाच पाऊस सगळ्यात जास्त पडतो. हा देखील पण लक्षात ठेवा तुम्ही. बघा चक्रवातांना हुदहुद हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? तर ओमान या देशाने दिले. कशाला? चक्रवातांना बघा. अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात? तर सायक्लोन म्हणतात. अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होतात त्यांना सायक्लोन म्हणतात. कावेरी नदीचा उगम कुठे होतो? तर ब्रह्मगिरी टेकड्या कर्नाटक येथे होतो कावेरी नदीचा उगम. कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर तुंगभद्रा ही कृष्णा नदीची उपनदी बरं का, लक्षात ठेवा. गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते? तर नाशिक उगम. थांबा एक मिनटं, कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश? म्हणजे काय माहिती आहे का, गोदावरीच्या नदीतून उगम कुठून होतो? सरळ सरळ त्यांना विचारायचं की महाराष्ट्रात प्रवेश कसा होतो, म्हणजे सरळ सरळ उगम विचारला तर लक्षात ठेवा नाशिकमध्ये. कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते वर थोडं इथं मिस्टेक झालेली. तर नाशिकमध्ये उगम पावते बघा ते. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर यमुना आहे गंगा नदीची. यमुना नदी गंगेला कुठे मिळते? तर प्रयागराज, अलाहाबाद येथे मिळते. बघा आपली गोदावरी नदीची तुम्ही थोडा प्रश्नाची मिस्टेक झाली. नाशिक त्र्यंबकेश्वर इथे उगम पावते बघा. नाशिक त्र्यंबकेश्वर हा गोमुखातून उगम होतो बघा गोदावरीचा. हे पॉईंट लक्षात ठेवा. आणि भारतातील आपल्या महाराष्ट्राचं जवळपास 49% क्षेत्र व्यापलेले बघा येईल कशानं? गोदावरी नदीनं. आणि भारताचं जवळपास 10% क्षेत्र व्यापलेले बघा. हे थोडं सिली मिस्टेक झाली इथं त्यामुळे ते एक्सप्लेन झालं आहे. पण लक्षात ठेवा गोदावरी नदीचं कुठं? नाशिक येथून उगम पावतो. त्र्यंबकेश्वर गोमुखातून महाराष्ट्राचं 49% क्षेत्र आपले, तर भारताचं 10% क्षेत्र आपले. आणि भारतातील आपल्या 2 नंबरची सर्वात मोठी नदी, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता जाऊया पुढच्या प्रश्नांकडे बघा. त्यानंतर बघा आता, सोन नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गंगा नदीची उपनदी आहे. कोणती? तर सोन नदी. सिंधू नदीची भारतातील सर्वात लांब उपनदी कोणती आहे? तर सतलज आहे बघा. सतलज नदी भारतात कोणत्या खिंडीतून प्रवेश करते? तर शिपकीला खिंडीतून ही प्रवेश करते. कोणती? सतलज नदी भारतात शिपकीला खिंडीतून प्रवेश करते. जगातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या 2 नद्यांवर वसलेले? गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवर. सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश ज्याला आपण सुंदरबन म्हणतो, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचे 2 नद्या म्हणून ते बनलेले असेल, तर लक्षात ठेवा. भारतातील कोणते शहर 2 राज्याची राजधानी आहे? तर चंदीगड.
बघा चंदीगड. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं हे चंदीगड कोणत्या 2 राज्याची राजधानी आहे, मग तुम्हाला 100% सांगायचं आहे. हैदराबाद हे कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे, तर मूसी नदीकाठावर वसलेलं आहे. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. श्रीनगर कोणत्या नदीकाठी आहे, तर झेलम नदीकाठी आहे श्रीनगर. हा देखील प्रश्न विचारून झालेला आहे समोरचा. आता दिल्लीचं पण विचारलं आहे बरं का. दिल्ली पण कोणत्या नदीकाठी विचारलं आहे. दिल्ली कोणत्या नदीकाठी आहे, तर यमुना नदीकाठी आहे बघा. हा देखील प्रश्न विचारून झाला आहे. वाराणसी कोणत्या नदीकाठी आहे, तर गंगा नदीकाठी आहे वाराणसी. नाशिक कोणत्या नदीकाठी आहे, तर गोदावरी. आपण आज बघितलं हिचा गोदावरीचा उगमच नाशिकला होतो, तर ते ऑब्व्हियसली गोदावरी नदीकाठीच आहे नाशिक. कोलकाता कोणत्या नदीकाठी आहे, तर हुगळी नदीकाठावर आहे. सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी आहे, तर तापी नदीकाठी आहे. लुधियाना हे कोणत्या नदीकाठी आहे, तर सतलज नदीकाठी आहे. जबलपूर हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे, तर नर्मदा नदीकाठावर आहे. कोणतं, जबलपूर. लक्षात ठेवा. सुरत तापी, लुधियाना कोणती, सतलज. तापी कोणती, ही आपली ज्याला आपण बघा ती आपली एकच मिनटं, जी आपली महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांगेस म्हणजे हे आहे, त्याला आपण काय म्हणतो, आपण महाराष्ट्रामध्ये तिला खानदेश कन्या म्हणतो बघा. उत्तरेकडून वाहणारी आपली तापी नदी नर्मदा नदीच्या अलीकडची, जे आपल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणते रे, नर्मदा आणि तापी नदी खोरे वेगळे झाले. तर सुरत शहर आपल्या महाराष्ट्रातून नंतर गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर बघा सुरत शहर हे तापी नदीकाठी येते बघा. मग कोलकाता कोणत्या नदीकाठी आहे, तर हुगळी नदीकाठी. लुधियाना कोणत्या नदीकाठी, सतलज. जबलपूर शहर नर्मदा नदीकाठी. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचे आहे बघा. नंतर विजयवाडा हे कोणत्या नदीकाठी आहे, तर कृष्ण नदीकाठी आहे. कटक ओडिसा, कटक हे शहर ओडिसामधले आहे बघा. कोणत्या नदीकाठी आहे, तर महानदीकाठी आहे. मदुराई हे कोणत्या नदीकाठी आहे, तर वैगाई नदीकाठी. हे मदुराई पण विचारलं आहे बरं का, पण हे सेंट्रल एक्झामला विचारलं आहे. मदुराई हे शहर कोणत्या नदीकाठी आहे, तर वैगाई नदीकाठी आहे. आता मी नेक्स्ट PDF एकदा अपलोड करतो. चला आपला आता 251 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. आता या PDF मध्ये 251 ते 300 बघा. तुमचे संपूर्ण क्वेश्चन क्लिअर करून घेतो बघा, फक्त तुम्ही व्हिडिओ बघत चला. भारतातील कोणत्या मृदेला स्वयं नांगरणीची मृदा म्हणतात. भारतातील कोणत्या मृदेला काय, स्वयं नांगरणीची मृदा. काळी मृदा ज्याला आपण रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा म्हणतो, तिला काय स्वयं नांगरणीची मृदा देखील म्हणतात बघा. हा पॉईंट तुम्ही कुठे वाचला नसेल, त्यामुळे असे पॉईंट परीक्षेला आले की हे प्रश्न पोरांचे जातात बघा. हे प्रश्न तुमचे जाता कामा नाही, यासाठी हा केला आहे बघा. हा अट्टहास ज्याला म्हणतो आपण, हेच केला आहे त्यासाठी. तर बघा, उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना काय म्हणतात, तर लू वारे. उत्तर भारतात जे उष्ण आणि कोरडे वारे वाहतात त्यांना लू वारे म्हणतात. भारतातील सर्वात मोठे खनिज तेल क्षेत्र कोणते आहे, तर मुंबई हाय ज्याला म्हणतो, बॉम्बे हाय आपण, ते भारतातील सर्वात मोठे खनिज तेल क्षेत्र आहे बघा. दख्खनच्या पठाराची निर्मिती कोणत्या खडकापासून झाली आहे, तर बेसल्ट खडक, ज्याला अग्निजन्य खडक देखील म्हणतो. दख्खनच्या पठाराची निर्मिती पण कोणत्या, तर अग्निजन्य खडक किंवा बेसल्ट खडकापासून झालेली आहे. पण लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 255 नंबरचा. छोटा नागपूर पठाराचे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. छोटा नागपूरचे पठार तर कोळसा आणि लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. छोटा नागपूरचे पठार कशासाठी, मग कोळसा आणि लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात जुने तेल शुद्धीकरण केंद्र कुठे आहे, तर दिग्बुई आसाम राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्याला भारताची कोळसाचे कोठार म्हणतात, कोळसा कोठार. झारखंड राज्याला भारताचे काय, तर कोळसा कोठार म्हणतात. भारतातील गुलाबी क्रांती कशा संबंधी आहे, कांदा आणि कोळंबी संबंधी उत्पादनासंबंधी गुलाबी क्रांती. दक्षिण भारताचे मँचेस्टर, कोइंबतूर याला म्हणतात दक्षिण भारताचे मँचेस्टर. भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कुठं, तर कर्नाटकमध्ये होते. कोणत्या राज्यामध्ये, कर्नाटक. मला वाटतं आय थिंक हा नाही वाटते, दुसरा प्रश्न रिपीट आता न्यायालयावरती झाले, त्यात विचारलं वाटते. कॉफीचे भारत सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्य, कर्नाटकमध्ये. भारतातील कोणत्या राज्याला फळांचे नंदनवन म्हणतात, तर हिमाचल प्रदेशला काय, तर फळांचे नंदनवन म्हणतात. हा देखील पॉईंट लक्षात ठेवत चला. नंतर बघा, तामिळनाडूच्या किनारी भागात कोणत्या ऋतूतून पाऊस पडतो. जो तामिळनाडूचा किनारी भाग आहे त्यामध्ये कोणत्या ऋतूमध्ये पाऊस पडतो, तो हिवाळ्यामध्ये. त्याला परतीचा मान्सून म्हणतात. तामिळनाडूच्या भागात आपल्याला विचारतो बघा, भारतात हिवाळ्यात पाऊस कुठे पडतो, तर तामिळनाडूमध्ये पडतो. भारतातील पहिला कागदगिरणी कुठे सुरू झाली, तर सेरामपूर पश्चिम बंगाल येथे भारतातील पहिली कागदगिरणी सुरू झाली. भारतातील सोनेरी तंतू कशाला म्हणतात, तर ताग, ज्यूट ज्याला उत्पादन म्हणतो आपण, त्याला काय, सोनेरी तंतू म्हणतात. जगातील सर्वाधिक ताग उत्पादन करणारा देश कोणता, तर आपला भारत आहे बघा. आपला भारत हा जगात सर्वाधिक ताग उत्पादन करणारा देश आहे. नंतर बघा चला,
चला झालं. जगातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. भारतात सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग कोणता आहे? तर NW1 प्रयागराज ते हल्दिया भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग आहे. अंदमान निकोबार बेटांना एकमेकापासून कोणती खाडी वेगळी करते? तर 10° चॅनल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे 10° चॅनल ज्याला म्हणतो आपण, ते लक्षात ठेवा. हे कोणत्या? तर अंदमान आणि निकोबार बेटांना एकमेकापासून वेगळे करते. भारतातील कोणत्या शहरात पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणतात? तर शिलाँग या शहराला मेघालयमधील याला पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणतात. भारतातील मसाल्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर केरळ राज्यामध्ये. याला मसाल्याची राणी किंवा राणीच म्हणतात, मसाल्याची राणी देखील. सर्वाधिक मसाल्याचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? केरळ राज्यामध्ये. भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे? तर सांची मध्य प्रदेशमधील. भारतातील पहिले काय आहे? तर सौर शहर आहे बघा. हा पॉईंट देखील लक्षात ठेवत चला. भारतातील कोणत्या राज्यात झूम शेती केली जाते? तर ईशान्य भारतामध्ये केली जाते. नागालँड, मिझोराम सारख्या राज्यामध्ये कोणती? तर झूम शेती केली जाते. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ओडिसा आणि झारखंड हे भारतातील सर्वाधिक खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. थोडंफार एखाद्या म्हणजे काय होतं माहिती आहे का, कधी ओडिसा समोर जाते, कधी झारखंड. त्यामुळे ते तुम्ही क्वेश्चन कसं पॉईंट टॅकल करायचं, कधीतरी करंटची म्हणजे बघणं देखील गरजेचं असते, करंटनुसार कोणतं चेंज आहे. पण मी ते दोन्ही देऊन टाकले, म्हणजे कधी ओडिसा कधी झारखंड. म्हणजे तुम्ही जे एखाद्या वेळेस आला आणि तुमचा करंटचा पॉईंट वाचला नसला, या दोन्हीपैकी टिक करायला तुम्हाला सोपं जातं. आणि दोन्ही सोबत कधीच येत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. भारतात सर्वात उंच धरण तिहरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भगीरथी नदीवर आहे. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहराला म्हणतात? तर कोची या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणतात. भारतातील पहिली ताकगिरणी कुठे सुरू झाली? तर रिश्रा आणि 1855 मध्ये सुरू झाली. बघा, भारतात सर्वाधिक सोयाबीन उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर मध्य प्रदेशमध्ये होते. सर्वाधिक सोयाबीन उत्पादन. हा थोडा रिपीट झाला एक क्वेश्चन. बघा, भारतात रेशीम उत्पादनात कोणत्या राज्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर कर्नाटक. हे एकदम IMP म्हणजे IMP लक्षात ठेवा. भारतात रेशीम उत्पादनात 1 नंबर राज्य कोणतं आहे? तर कर्नाटक आहे. भारतातील कोणत्या शहराला हवामहलचे शहर म्हणतात? तर जयपूर या शहराला तर हवामहलचे शहर म्हणतात. हवामहल लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी मलबार किनारपट्टी म्हणून ओळखली जाते? तर केरळ, मलबार लक्षात ठेवा. भारतातील उद्यान शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर बेंगळुरू या शहराला म्हणतात. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त पावसाचे दिवस आहेत? तर मेघालय येथे भारतात सर्वात जास्त पावसाचे दिवस आहेत. भारतात लाल मृदा प्रामुख्याने, आता बघा जसं आपल्या कोकण किनार म्हणजे बघा जांभी आणि लाल जर बघितलं आपण, पूर्व विदर्भ आणि कोकण, दक्षिण भाग बघा, म्हणजे जिथं अति पाऊस पडतो तिथं लाल आणि जांभी मृदा असते बघा. लाल मृदा हिला कलर कशामुळे आला असतो? तर लोहामुळे, लक्षात ठेवा. आणि आपल्या पूर्व विदर्भामध्ये शक्यतोवर ही लाल मृदा आढळते. आणि कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये लाल आणि उत्तर कोकणामध्ये जांभी मृदा आढळते बघा शक्यतो. हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जाऊया आपण समोरच्या प्रश्नाकडे. एकच मिनिट झूम करून घेतो. 1 मिनिट. अरे हां, हे सांगायचं राहून गेलं वाटते. हां, तर ते आपलं जसं भारतात बघितलं, महाराष्ट्रात बघितलं आपण पूर्व विदर्भ आणि कोकण, तसं मग भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये ही आपली लाल मृदा आढळते. भारतामध्ये कुठं? मग तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश, ते लक्षात ठेवा बघा. भारतात चहाचे सर्वाधिक उत्पादन कुठे केले जाते? तर आसाम राज्यामध्ये केले जाते. आणि भारतात सर्वाधिक गहू उत्पादक राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश आहे. गहू उत्पादक राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. चहाचे उत्पादन कुठं? आसाम. आणि नुकतंच सांगितलं तुम्ही सोयाबीनचे उत्पादन कुठं? तर मध्य प्रदेशमध्ये, MP मध्ये सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन केले जाते. भारतातील कोणत्या शहराला कोळसा राजधानी म्हणतात? तर धनाबाद, झारखंडमध्ये. आपण बघितलं म्हणजे कोळशाची खाण झारखंडला म्हणतात. आणि मग काय? तर कोळशाची राजधानी कशाला म्हणणार? तर धनाबाद हे शहर जिथं सगळ्यात जास्त साठे आढळतात, धनाबाद, त्याला कोळशाची राजधानी म्हणतात. भारतातील कोणत्या राज्याला साखरेचे कोठार म्हणले जाते? तर UP मध्ये. कोणत्या राज्याला साखरेचे कोठार म्हणले जाते भारतात? तर UP राज्याला म्हणले जाते. भारतात सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? तर दिब्रुगड ते कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग आहे. भारतातील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर कुठे आहे? तर हैदराबाद येथे आहे. भारतातील सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर कटक, ओडिसामध्ये आहे. भारतातील काय? सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर कुठं? कटक, ओडिसामध्ये आहे. भारतातील डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर कुठे आहे? तर कर्नल, हरियाणा इथे आहे बघा. समोर बघा आता.
भारतातील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई इथे आहे. भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी असे म्हटले जाते? तर उत्तराखंड या राज्याला भारतात काय तर देवभूमी असे म्हटले जाते. भारतातील कोणत्या शहराला संत्र्याचे शहर म्हणतात? तर नागपूर या शहरातील आपल्या महाराष्ट्रामधील नागपूर या शहराला काय तर भारतातील संत्र्याचे शहर म्हटले जाते. भारतातील कोणत्या राज्याला तांबे सर्वाधिक आढळते? तर राजस्थानमध्ये खेत्री हे ठिकाण आहे, इथे तांबे सर्वात जास्त आढळते. भारतात सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य कोणते? तर गुजरात आहे. याला सगळ्यात जास्त किनारपट्टी लाभलेली बघा. काय तर किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा भारतात सर्वाधिक मिठाचे उत्पादन कुठं? तर गोवा येथे होते, कारण त्याला सगळ्यात जास्त किनारपट्टी लागली आणि ती किनारपट्टीची वगैरे मोठा पट्टा आहे तिकडे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. भारतात निव्वळ पेरणी क्षेत्र सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये. निव्वळ पेरणी क्षेत्र कोणत्या राज्यात? पंजाब आणि हरियाणा. भारतातील पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर तिळहन उत्पादन. पिवळी क्रांती म्हणजे जे तेलबिया उत्पादनाशी संबंधित असतात त्याला आपण पिवळी क्रांती वगैरे म्हणू शकतो. समोरचा पॉईंट बघू आता. बघा भारतात कोणत्या प्रकारचे कोळसा सर्वाधिक आढळतो? बिट्युमिनस. बघा कोळशाचे प्रकार मी तुम्हाला काल सांगत आहे. अँथ्रासाइड, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीठ. हे तर मग आपल्या भारतात कोणता आढळतो सगळ्यात जास्त? बिट्युमिनस. तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारू शकतात अँथ्रासाइड, बिट्युमिनस, पीठ, लिग्नाइट हे कशाचे प्रकार? तर कोळशाचे प्रकार आहेत. भारतात सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प कशी संबंध आहे? तर रस्ते वाहतुकीशी संबंध आहे सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प. बघा शक्यतो मी काय करतो तुमच्या माहिती आहे का, 30 मिनिटाचं लेक्चर घेतो बघा, एक 30 मिनिटाचं, म्हणजे तुम्हाला शक्यतो नंतर बोर बी होणार नाही, काहीच नाही. मी प्रत्येक व्हिडिओ 30 मिनिटाचा घेतो आणि तुम्हाला अपलोड करून देतो बघा. म्हणजे जवळपास असं 15 व्हिडिओमध्ये आपला भूगोल कंप्लीट होऊन जाईल बघा. शक्यतो 15 नाही होणार, मे बी 10 व्हिडिओमध्ये होऊन जाईल असं वाटतंय. 10च्या आत बी समजा होईल शक्यतो, पण बऱ्यापैकी विचार करा तुम्ही 2000+ ऑनलाईन आहेत, तर त्यामुळे किती व्हिडिओ लागतील त्याचा विचार करा. बघा हे सगळं आता मी म्हणजे PPT वगैरे सगळं टेलिग्राम चॅनल टाकतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे. फक्त प्लेलिस्टमध्ये जा आणि एकदा एक व्हिडिओ बघणं चालू केला तर एकाच विषयाचे एक व्हिडिओ लावल्याच्यानंतर सारखे फक्त ते सगळे व्हिडिओ बघून घ्यायचे. म्हणजे कसं एक विषय तुमचा डायरेक्ट तुमच्या काही कन्सेप्ट वगैरे सगळं क्लिअर होत चालते बघा. म्हणजे काही कन्फ्युजन राहत नाही. आता खनिज संपत्ती वगैरे हे सगळे चॅप्टर समोर येणारच आहेत ना, त्यामुळे एकदा व्हिडिओ लावला की तुम्ही ते एकदा एक प्लेलिस्ट लावली की सगळी ती आधी कंप्लीट करायची. आणि ज्यांनी बघितलं नसेल ते प्लेलिस्टमध्ये जा आणि बघून घ्या सुद्धा. विषयावेळेस प्लेलिस्ट आपण तयार करतोय. चालतंय. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.